मुद्दाम मी आज मुद्द्यापासून सुरुवात करत नाहीये, कारण की पूर्ण व्हिडिओ हा मुद्द्याच्या अवतीभोवतीच फिरणार आहे. काय आहे मुद्दा सांगते, पण त्याआधी आजच्या हलक्या फुलक्या रेसिपी व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवतोय मुद्दा भाजी. तुमचं पण झालं ना असंच? साहजिक आहे, तुम्ही पण माझ्यापेक्षा फार काही वेगळे नाहीत ना. सकाळच्या स्टोरीवर एवढे सारे रिस्पॉन्स आले, आई ग विचारूच नका. पण यांनी डायरेक्ट रेसिपीचा व्हिडिओ पाठवला, नावाने एकदम युनिक आणि करायला एकदम सोपी रेसिपी. कठीण कामं तशी आपल्याला आवडत नाही. चला तर मग बनवूया मुद्दा भाजी. साहित्य: बारीक चिरलेला पालक, तुरीची डाळ, तेल, फोडणीसाठी राई, जिरं, हिंग, लसूण, मसाला, हळद, मीठ आणि हिरो इन्ग्रेडियंट आहे चिंच. तुरीची डाळ मी आधीच शिजवून घेतलेली आहे. चला तर मग करूयात सुरुवात. हा काय कला आहे. तेल गरम होई तोवर कलेचं प्रदर्शन. वर ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. थेंबा थेंबांचा पूर यायचा तोवर रेसिपी संपू. तेल मस्त कढलेलं आहे, त्यात मी टाकलेला आहे हा पालक. छान 2 मिनिटांसाठी मस्त वाफवून घ्यायचा. थोडंसं मीठ आणि त्यानंतर शिजवलेली ही डाळ टाकून छान असं मिक्स करा. किती मेहनत घेते मी, बॅक कॅमेरा, फ्रंट कॅमेरा, आई ग. त्यानंतर हे चिंचेचं पाणी ऍड करा आणि एक 4-5 मिनिटांसाठी छान मिक्स करून त्याला शिजू द्या. मुद्दा इथेच संपला असता, पण जेमी तेमी करून वाचलाय. आता वेळ झालेली आहे फोडणीची. हलकी फुलकी फोडणी नाहीये ही, अगदी वजनदार असणार आहे, त्याच्यामुळे बऱ्यापैकी तेल वापरा. त्याचं कंजूस सारखं नका. अरे हे महत्वाचं तर राहिलंच सांगायचं, शेंगदाणे फोडणीत हे सर्वात महत्वाचे आहेत. भरपूर असं राई, जिरं आणि लसूण ह्याची तडतडीत फोडणी आपल्याला द्यायची आणि सोबतच लसणावर मसाला, मीठ आणि थोडीशी हळद पण टाकायची आहे. गाईज देखो ना मुद्दा भाजी देखो ना. कधी नव्हे तो नवरा कॅमेरा समोर आलेला, माझ्या जेवणाची तारीफ केलेली, पण काय फायदा, व्हिडिओ झाला जलद. दुःख आहे खतम नाही होता बे.